जेव्हा स्वतःच्या शेतात कामाला जाता, सकाळी किती वाजता जाता तुम्ही? 7:30ला. स्वतःच्या, रोजाना नाही, 8ला. 8:30 लईच आळशी बाई असेल तर 9 वाजत आहेत, बरोबर? मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? माझी शपथ घेऊन सांगा. ताण भूक कळते तुम्हाला राधा अक्का. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात रोजाने गेल्या. तर कशा पित असतील तुमची तुम्हाला माहिती आहे. जे प्रामाणिकपणे जे काम दिलं ते करायचंय. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, आमच्यासाठी माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा. तुकोबारायांचा अधिकार किती माहिती? वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. नाकाला किती धार आहे. माणूस सुंदर वाटतो पहा, किती गोरा असू द्या किती काळा असू द्या, सुंदर दिसतं जेव्हा नाकाला शेंडा असतो. बोला ना, नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. माझ्या नाकाकडे नका पाहू, नाकाला नाही शेंडा. जेवढा नाकाला शेंडा तेवढा माणूस दिसायला. माणसाच्या नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. आता काही काही जणाला 12 महिने पाऊस काळा चालू असतो. एक दिवस एक बाई बसली भाकरी करायला, थपडांग थपडांग लोगावमध्ये करते, कुणाची सून भाकरी करते. भले नख वाढलेले, नखामध्ये पावशेर पावशेर माती गेलेली, इकडनं केस तिकडनं केस, काळी डुक ढेकळात टाकली तर ओळखायला येणार नाही. आणि तेवढ्यात तिला सर्दी झाली, नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. तेवढ्यात नाकापुढं माशानं घोंग 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 आची असाच हात पुसला परत पिठात. पप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा. किचन मध्ये पाच जा कधी कधी नेमकं कशा भाकरी होत्यात तर. नाकाला शेंडा पाहिजे, किती दिवसाला सुंदर असू दे. वारकरी संप्रदायाचं नाका काय करावे ती 32 लक्षाने, नाक नाही तिने वाया गेला. नाक महत्वाचं आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार, तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे, शरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार, अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा, किंवा तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांना साधक विचारतायत, महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भाग्य उजळेल पण कधी? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. आणि एकदा का गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, होय होय वारकरी पाहे पाहे रे. का पंढरपूरला जावं? एकदा तरी संसार करत असताना पंढरीशी जा रे, आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा, दिनाचा सोयारा, पांडुरंग वाट पाहि उभा भेटेची आडी. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढ्या पात्रतेचा आपल्याला बनावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचं भाग्य तर उजळलंच, पण त्याचबरोबर आमची चिंताही वारली. अभंगाचं पहिलं चरण.
जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उजळले भाग्य आता आमचं भाग्य हे उजळलंय, अवघी चिंता भाग्य उजळले, आमची चिंता ही वारलीये. मी सांगू, आपण म्हणता पा उजळले भाग्य आता. राधा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, दोंडा अक्का, मंडा अक्का मागच्या आवाज येतोय ना गंगूबाई? मला सांगा, तुम्ही म्हणता भाग्य उजळलं, बऱ्याच दिवसानं नवसा सायानं तुम्हाला मुलगा झाला, म्हणता की नाही उजळले भाग्य? जर सून भेटतच नव्हती पण इकडनं तिकडनं भेटलीच तर उजळले भाग्य. तुम्हाला लय दिवसानं पत्नी भेटली, उजळले भाग्य. परार्ध्याच्या पुढे ढकलल्यावर पत्नी भेटली, म्हणता की नाही उजळले? म्हणा, पण पत्नी तेवढी संस्कारी पाहिजे ना तुमची. भगवान प्रभू रामचंद्राच्या पत्नी माता सीतेसारखी, अति महाराजांच्या पत्नी माता अनुसई सारखी, की तुका म्हणी पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तुम्हाला उदाहरण सांगते, महिला मंडळ लक्ष द्या. इस्ताऱ्या माहितीत नाही? इस्ताऱ्या मागच्या वर्षी लय हसत होते मी. 4-5 दिवस मला कळालंच नाही इस्त्री कशाला म्हणते, आणि नंतर समजलं ती इस्त्री. एक म्हणे इस्त्री आणा, मला वाटलं तोंडाला चटके देतात का काय. आमच्याकडे इस्त्री ती कपडे प्रेस करायची, आणि इकडे ती इस्त्री हातरा म्हणायची. मला काहीच कळलं नेमकी इस्त्री कशाला म्हणतात. मी तुम्हाला सांगू, सुगरण जर बाई असल, पत्नी असल, तर म्हणायला पाहिजे. मी एकदा जेवायला गेले, एक मावशी आल्या, शिकलेली होती, सुशिक्षित, पुण्याच्या ठिकाणी जेवायला. त्यांच्या घरी गेले, एवढी एवढ्या चपात्या, एकाच घासाची एक चपाती. माझा एवढा जीव बारीक तरी सुद्धा मी 5-6 खाल्ल्या. चपाती भाजी काय केली, आली बाई वाढायला आली, ती चप्पल घालून आली. मला वाटलं चुकून चप्पल बाहेर काढायची विसरल्या काय. मी म्हटलं ताई, ती पायात चप्पल राहिली. ती म्हणे ती वाढायची. काय म्हणे वाढायची? ती म्हणे, म्हटलं वाढायची चप्पल? ती म्हणे वाढायची एक आहे, देवपूजेची एक आहे, परत स्वयंपाकाची एक आहे, बाथरूमची वेगळीच आहे. म्हटलं हाणायची नाही का? घेते मी माझ्या तोंडानं हाणून. कशाला काय काढावं ते तरी समजलं पाहिजे. पहा, पत्नी पाहिजे. अत्री महाराजांची पत्नी माता अनुसई सारखी तुम्हाला अगोदरच सांगितलंय. भरत नारी की शक्ती महान, भरत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान. अशी पत्नी पाहिजे. आज घराघरामध्ये पाहतोय आपण, भांडणं लागतात. हो, लेक लग्न होऊन गेली, एक सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी, चौथा प्रकार आहे हुंदाडा. सांगकामी करते का? सांगकामी. सासूबाईने सांगितलं, सुनबाई दुसऱ्या मजल्यावर जरा कचरा टाकताना चांगला माणूस बघून कचरा टाकत जा. दुसऱ्या मजल्यावर गेली, अर्धा तास बसली, माणूसच येईना. कशाची वाट बघत बसली? माणसाची. गावातले कडक इस्त्रीच्या कपड्यावाले सरपंच पाहिले, दिलावरून कचरा सोडून सरपंच आडत आले. सासूबाई म्हणतात, सासूबाई, सुनबाई तुला काही कळतं का? खुशाल तू सरपंचाच्या अंगावर कचरा टाकलाय. सुनबाई म्हणते, सासूबाई तुम्हीच सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक. वाचार्थ नाही, लक्षार्थ घ्यायचं हे आपल्या लक्षात येत नाही. आज घराघरात भांडणं होतात. कशामुळं? सांग का मी लक्षात येत नाही. काय करावं, कशात करावं हेही समजत नाही. एका सासूबाईने सुनबाईला सांगितलं, सुनबाई जरा पुरणाची पोळी करते का? पुरणाची पोळी तिने आईला फोन लावला. म्हणे, मम्मी पुरणाची पोळी सांगितली, कशी करावं? म्हणजे टाक डाळ शिजायला. तिने टाकली तुरीची डाळ. तुरीची डाळीची पोळी करतात का तुमच्याकडं? करतात का? आमच्या तिकडं हरभऱ्याच्या डाळीची. बरं, डाळ शिजली, परत म्हणे आता काय करायचं? म्हणे पुरण वाटून घे. उचलला डब्बा, लोहगाव मध्ये सप्ताह चालू होता, सगळ्याला पुरण वाटून आली. थोडं 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 लक्षात येत नाही. वाचार्थ नाही, लक्षार्थ घ्यायचं समजतच नाही. आज घराघरात भांडणं. सख्खे भाव आहेत, कधी त्यांचं भांडण झालं नाही. एका ताटात जेवल्याशिवाय यांचं पोट भरलं नाही. पण एकाचं लग्न होऊ द्या, दुसऱ्याला बाजूला काढती. कशी काढती माहितीये? काहीच म्हणणार नाही. संध्याकाळी एका रूम मध्ये जेव्हा पती जातील, जवळ जाणार आणि एकच म्हणणार, तुम्हाला माहिती का मोठे भाऊजी काय काल बोलत होते? काहीच नाही समजलं. बोलले तर काहीच नाही. काय सांगू तुम्हाला, अशी बोलले बाई, काहीच नाही. भिंतीला कान म्हणतात ना असं, इथून फक्त बाहेर निघू द्या गुरुजी. अशा निघलं ना गेटच्या बाहेर लगेच, काय सांगत होते बाई पोरगी, काहीच नाही कळलं. घराघरात भांडणे. आजी पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या? गुरुजी भाकरी फुगायच्या का नाही? आता भाकरी करणारी फुगती. भाकरी राहिल्याच नाही, समजत नाही भाकरी कशाला म्हणतात. काही समजत नाही. तुम्हाला सांगते, घराघरात भांडणं फक्त तुमच्यामुळे आहेत. मला सांगायला हो, गाव मधल्या एखाद्या सासूबाईला एखादी तिची मैत्रीण जर म्हटली, कशी वागत तुझी सून? कोणती सासू म्हणली लोहगाव मधली की माझ्या सुनासारखी सून अख्ख्या लोहगाव मध्ये नाही? बोटवर करा फक्त. नाही म्हणणार. रिस्पॉन्स देते तिला. काय सांगू बाई, निस्ता भाड्याचा बैल करून मला काय समजत नाही. रेंज मध्ये राहा, रेंज मध्ये.
आणि तेवढा थोडा विषय पलटी व्हा. जावाय कस काय काय सांगू बाई, अख्ख्या लोहगावमध्ये माझ्या जावायसारखा जावाय नाही का. भांडे तोच घासितो, कपडे तोच धुतो, स्वयंपाकही तोच करतो. माझ्या लेकीला पलंगाच्या खाली उतरू देत नाही. मग इकडंच काय रोग होतोय नेमका लक्षात येत नाही का. घराघरात भांडणं आहेत, उजळले भाग्य. आता म्हणा मुलगा झाल्याच्या नंतर पण लेकरू तसं पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगते पा, लग्न होसर बापाला टेन्शन राहतं, लग्न झालं नवऱ्याला टेन्शन राहतं. बापाला टेन्शन, नवऱ्याला. लग्न होसर बापाला का टेन्शन, चांगलं घर भेटतंय की नाही, चांगलं घर भेटलं तर बरं आहे. लहानाची मोठी केली, काळजाचा तुकडा आहे त्यांच्या. चांगल्या घराण्यात दिली मुलगी, 2-4 लाख रुपये हुंडा दिलाय त्या परिवाराला. पण हे शेवटपर्यंत त्याला व्यवस्थित सांभाळतील की नाही, आपल्या लेकराला व्यवस्थित सांभाळतील का. फुलासारखं काळजाच्या तुकड्यासारखं तिला सांभाळलंय मी. पण तिकडं जर तिला काही त्रास झाला आणि मला जर इकडं सांगितलं नाही, तिनं तिकडं जर स्वतःचं बरं वाईट करून घेतलं, हा टेन्शन राहतं बापाला. तुम्हाला उदाहरण सांगते, एका वडिलाला 3 मुली होत्या. एक होती तुतानी, एक होती गँगानी आणि एक होती बोबडी. तिघीच्या 3 तरा, लग्नच जमना. बापानं स्थळ पाहून 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 एवढे बेजार झाले. शेवटचं स्थळ पाहिलं. पोरीनं सांगितलं, पोरींनो हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, हा जर का प्रयत्न फेल गेला तुमचं लग्न होणं शक्य नाही. एक काम करायचं, उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा नाही. पोली म्हटल्या, तर पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, पोराचे मामा सोबत आलेले होते. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, बालुशाही होती, गुलाबजाम होते, बासुंदी होती, पापड होता, लोणचं होतं. तोंडाला पाणी नका येऊ देऊ फक्त आता. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. 12 वाजले. मुलाचे मामा म्हणतात, सकाळपासून आलो, एकही पोरगी बोलायला तयार नाही. नेमकं मुख्यात नाहीत ना, काय झालं असेल, भानगड काय नेमकी. तेवढ्यात काही करून म्हणे पोरींना बोलतं करायचं. 12 वाजले. मामाने असं सुंदर कढी होती, जिरा मोहऱ्याची कढी पत्त्याची फोडणी दिलेली. कढी कळती ना लोगावकर, कढी कढी खाल्ली का. कढी पदार्थ आहे पा, कढीमध्ये 5 बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. आज होती काय कढी, असती ना सत्या. लय फुरका मारतात महिला, मला माहिती ना. फुरका मारल्याशिवाय चव नाही कळत. तुम्हाला उदाहरण सांगते, जसा मामानं फुरका मारला, मामा म्हणतात, वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. जिनं कढी केली तिनं पातीलच उचलून पळत सुटली. बाई 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 ताय तांगू तुम्हाला तकालपतून धामाधूम झाले. त्यात देऊ घातलं, मिऊ घातलं, देऊ तर तुम्हाला पली पली. ताई म्हणती, वालू का कली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली, ती म्हणती, अग ग ग कशाला बाबा 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 बोलली. डोळे पांढरे केले मामाने. आणि तेवढ्यात तिसरी आली, ती म्हणती, म्हणणं जमणे ना करणं का नाही का म्हणणं सगळं. विठाल विठाल सगळं दाखवता येते, फक्त बोबड्या पुरीचं बोलणं नाही दाखवता येत तिथे. मला वाटलं ती कढी दाखवली का. मला सांगायचंय काय, मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी. पहा, जगाच्या मालकानं संत जनाबाईंसाठी बाईचं रूप धारण केलं. ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. जातं कळतं ना, जातं. संत जनाबाई रोज सकाळी जात्यावरती बसावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा. जातं कळतं ना, जातं. राहिलंय का आता, फक्त लग्नाला निघते गुरुजी बाहेर जातं. जातं राहिलं. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोधड्यात आणि बायकोने केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगान उठ गोधड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. आता गाणी नाही राहिले बाईला काही. माझ्या बंधूच्या ग वाड्याला सोन्याचं ग, मग सावकाराचं का असं ना, पण सोन्याचं कुलूप बोलती की नाही. तुम्हाला उदाहरण सांगते मी. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या. पहा, उठत होत्या ना, 3ला 4ला उठायच्या. जात्यावर दळण, एक बाई 4 5 पायली दळण दळायची. आता तिघीला धरून जातं वडावं लागल, तरी सुद्धा जातं नाही वडायचं लवकर. जात्यावर गाणी तशीच होती. माझी आजी म्हणायची, पहा तुम्हाला म्हणून दाखवते. आजी म्हणायची, पंढर ग पुरा मंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या
विठ्ठलाने राऊळाला रंग दिलाय. असंच होतं का? टाळी वाजवा आता जोरात. हेच गाणं एकदा कीर्तनात म्हटले गुरुजी. कीर्तनात म्हटले जात्यावरच्या गाण्याला वेगळी चाल असते, त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं. मी हे गाणं म्हटलं आणि एक मुली आली मला म्हणे ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे. तिला म्हटलं दीदी याला चाल कोणती लावती? ती म्हणते ताई याला चाल बाबूरावची चालन का? जात्यावरच्या गाण्याला संत जनाबाई म्हणतात पहा. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बापा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे. तुझ्या कृपेने मला जाता फिरतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दौलगण्यासाठी यायचा. पहा मला सांगायचंय काय, मुलगी पाहिजे संत जनाबाईंच्या सारखी. आज आपण म्हणतो उजळले भाग्य, आता धनदौलत प्रॉपर्टी मिळणं, लेकरं होणं, सून घरात येणं म्हणजे भाग्य नाही. संत महात्मे सांगतायत भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा आणि निकटवास बरा संतापाही. त्याला भाग्यच म्हणता येत नाही. आणि जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळलं, पण कधी? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नात आले, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, तेव्हा आमचं भाग्यही उजळणं. आमची जीवनामध्ये मी सांगू पहा, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये स्वतःला नाव लौकिक करून घ्यायचं असेल तर अगोदर गुरूंच्या विषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम लागतं. का? मी नाही माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भावी विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा पणविसावा माझा, गुरुविना देवा तुझा पाहता नाही त्रिलोकी. जीवनामध्ये गुरु महत्वाचे असतात. पहा, गुरु क्षेत्र कोणतं जरी असेल तर अगोदर गुरु करावे लागतात. एकदा का गुरु केले, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागते, जीवनाचा उद्धारही होतोय. आणि एकदा का गुरूंची कृपा झाली, एक सुंदर असं वाक्य आहे पहा. असं म्हणतात, माणसाचा अभ्यास संपतो पण गुरूंची कृपा कधी संपत नाही. मग माणसाला हवी असते ती फक्त गुरूंची कृपा. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, उजळले भाग्य आता. चिंता आणि चिता फक्त अनुस्वराचा फरक आहे. चिता, चिता माहिती ना, प्रेत, मड, मराठी ओरिजिनल शब्द. मेल्याच्या नंतर होतं ते शव, चिता. चिंता आणि चिता, जी चिता आहे ती माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, पण जी चिंता आहे ना ती माणसाला जिवंतपणे जाळत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमचं भाग्य उजळलं आणि भगवत प्राप्तीची आमची चिंताही वाढली. याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या
जोरात. वाह एवढं वातावरण भारी तर टाळे नाही वाजवता येत का? चार्जिंग झाली नाही व्यवस्थित का? उतरल्या बॅटऱ्या तुमच्या? आमच्या कीर्तनाला एवढे गायक रोज नसतात बरं का. तुम्हाला उदाहरण सांगते. काल परवा एक कीर्तनात मी म्हटलं, कुळी कन्या पुत्र होती जे सातवीक, मागं म्हणत होतं कुळी कन्या पुत्र होती जे सातवीत आणि आता जातीला आठवीत. आठवीला नवीला नाही जे आहे ते. एका तर कीर्तनात म्हटलं कानपूर लाईन खराब होती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मागं म्हणणार म्हणायचं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माया माझी चुलती. जे आहे ते म्हणावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं, भगवान परमात्माशी आम्ही जोडले गेलेत. मग संतांचं दर्शन जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे का? एकनाथ महाराज सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. एकदा का चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास. आणि विश्वास ठेवला की संतन के संग लागरे तेरी. आणि याच्याही पुढे संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती करायची का करावी? भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची असेल तर संताची संगती करावी लागेल. महिला मंडळ मला सांगा की ज्या वेळेला तुम्ही तुमचे जावाई बापू जेवायला जर घरी आले, जावयाचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा आहे, मग तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? हो राधा अक्का, कोणाला विचारणार? कोणाला? शेजारणीला? तुमच्या मुलाला, मुलीला, बरोबर की नाही? तुमची मुलगी तुमच्या जावयासोबत 3, 4, 5 लग्न झाल्यापासून ती त्यांच्या सोबत राहिली. तिला माहिती यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही. जसं तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला नामचिंतन केलेलं आवडतंय. आवड प्रत्येकाची वेगळी. महिलांची आवड वेगळी, पुरुषाची आवड वेगळी, लहान लेकराची आवड वेगळी. जीवाची आवड संताला आवडतं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहनगुडी. आणि भगवंताची आवड भक्तानं अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल त्या दिवशी आपली अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. प्रत्येक आपली इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण होते, पण त्याची आवड पूर्ण करणं गरजेचं असतं. मग देवाला आवडते नामचिंतन केलेलं, मग नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. जीवनात सार काय असार काय याचा विचार करायचा आहे. सार काय असार काय तुम्हाला विचारायचं. महिला मंडळ विचाराचे प्रकार आहेत. एक विचार आहे, दुसरा विचार आणि तिसरा. पहिला विचार दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधीच करायचा नाही. दुसरा विचार एकदाच. कोणता? सावधान. हा विचार एकदाच. आणि चुकून हुकून डबल झाला, 2 बायका आणि फजिती ऐका. इथले असतील तर इथले सोडून सांगते, आमच्या तिकडचे तुम्हाला उदाहरण सांगते. पहा, एका ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं. ऐका, ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं. नेमका संक्रांतीचा सण आला ना, अगोदरच्या दिवशी लागलं दोघीचं भांडण. ही म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला, ती म्हणायची माझ्याकडे या. ब्राह्मण बुवाला एवढा राग आला. ब्राह्मण बुवा म्हणतात, एक काम करा, जिचा अगोदर स्वयंपाक होईल मी तिच्याकडे जेवायला येतो, पण तुम्ही भांडू काही नका. पहिली केलेली हुशार होती, संस्कारी होती, दुसऱ्या मजल्यावर राहायची. आणि नंतर केलेली खाली होती. पहिली केलेली 4 वाजता उठली, पहाटे 4 वाजता पुरणपोळीचा स्वयंपाक केला. सकाळी 6 वाजता आवाज दिला, म्हणे अहो जेवायला झालंय, लवकर वरती या. ब्राह्मण बुवाने असं धोतर हातात धरलं, 2-3 पायऱ्यात चढले वरती. 2-3 पायऱ्यात चढले, तेवढ्यात खालची डोळे चोडीत बाहेर आले. तिला वाटलं एकदा वरती गेले तर लवकर खाली नाही यायचे. पटकन गेली, खालनं ब्राह्मण बुवाचे पाय पकडले. तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीनं शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण बुवा दोघींनी मिळून खाली पाडला. एक बसली छातीवर, एक बसली पायावर. तेवढ्यात शेजारच्या राधा अक्का आल्या. राधा अक्का म्हणतात, ब्राह्मण बुवा अहो यावर्षी संक्रांत कशावर आहे? ब्राह्मण बुवा म्हणतात, दिस नका, 2 तास झाले माझ्यावरती बसल्यात. संक्रांत कशावरच नाही, पहिली पाप्याच्या बापावर येते. मागच्या वर्षी 3 ग्रामची केली, यावर्षी किती ग्रामची नथनी करता? मला सांगायचंय काय, माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार नाम धरा कंठी विठोबाचे. नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. का करावं भगवंताचं भजन? माऊली ज्ञानोबाराय सांगतायत, ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेद शिनला झाली सीमा.
बापाची ऐसा नामाचा महिमा. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामचिंतन करायचे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण करू त्या दिवशी आपोआप आपली आवड पूर्ण होते. मला तुम्हाला सांगायचंय जीवनामध्ये नामचिंतन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. का संत महात्मे सांगतायत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून. हे वाढले त्यांच्या स्वरात राहू दे ना. पांढरी तीन चालू आहे आता. धरीला 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 पंढरीचा गळा बांधुनिया हो धरीला. जी नाही म्हणणार तिला तिच्या तिच्या शेजारणीची शपथ आहे. धरीला पंढा कसं मारायचं बे वाटत आहे. एक म्हणते अगं म्हणना मरण ना नाही म्हणना. धरीला पंढरीचा गळा बांधुनिया हो धरीला. हृदयामध्ये साठवलं जशा काय आग्या मोळाच्या माशा उठल्यात. संत जनाबाईंनी भगवंताला हृदयामध्ये साठवलंय. यापुढे सांगू भगवान प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायनी हृदयामध्ये साठवलंय. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम. आणि त्याच्याही पुढे जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं कोणी. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा साठविला दाता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे यागर सावता सागर प्रेमाचे यागर. साठविला दाता साठविला धन्य ते अरण रत्नाची ती खान. हृदयामध्ये भगवंताला साठवलं. फक्त आई वडिलांना धन्यता नाही त्या गावालाही धन्यता दिली आहे. फक्त आई वडील आणि गावालाच नाही. नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारीला माणियाचा सावता सागर प्रेमाचे यागर सावता सागर प्रेमाचे यागर. संत सावता महाराजांनी हृदयामध्ये भगवंताला साठवलं. मला सांगा हृदयात भगवंताला साठवायचं याचा अर्थ आपल्या हृदयात भगवंत नाही का. नाही का आपल्या हृदयात. बोला. आत्मा राम रूपाने तो आपल्या हृदयामध्ये आहे. तो जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आत्मा राम रूपाने विराजमान आहे तोपर्यंत आपल्यामध्ये राम तोपर्यंत आपण जिवंत आहोत. एकदा का राम निघून गेला राम आत्मा राम हृदयामध्ये आहे तोपर्यंत जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी रामाचंच भजन करावं लागतं. आणि हृदयातला एकदा का आत्माराम निघून गेला शेवटी हे तेच आहे राम नाम सत्य. म्हणून त्या रामाचं भजन जीवनामध्ये करायचंय. म्हणून आज अवघा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. पहा
22 जानेवारीला जेव्हा अयोध्येमधून राम भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले होते, परत आल्याच्या नंतर अयोध्येमध्ये प्रत्येकानं दिवाळी उत्सव साजरा केला होता. 5000 वर्षाच्या नंतर पुन्हा भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. म्हणून हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. टाळी टाळी. प्रभु रामचंद्र भगवान की. राम आएंगे आएंगे राम. म्हणणार ना सगळेजण माझ्यासोबत? सगळ्यांनी हात वरती करायचे आणि सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं.